तर येऊन पोहोचलेलो आहोत आता आपण क्वांटो लेम्पो वॉटरफॉलला. इथे बहुतेक तिकीट वगैरे असणार आहे, आपण ते चेक करूयात आणि जाऊयात. मला वाटलेलं डायरेक्ट वॉटरफॉल बघायला मिळेल, पण थोडंसं चालत जाऊन खाली आपल्याला तिकीट वगैरे काढायला लागेल. की इथं काउंटर दिसते, त्यानंतर थोडं चालत गेल्यानंतर खाली असेल वॉटरफॉल. सांगितलं खाली जायचंय वाटतं खूप सारं ट्रेक करून. मला वाटलं आता ट्रिपचा शेवट आहे, जरा रिलॅक्स वॉटरफॉलमध्ये जाऊन बसू, तर असं काहीच नाही आहे. इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला चालत जावं लागतं आणि प्रत्येक गोष्टीचं तिकीट काढावं लागतं. फोटो काढायचे जो मेन वॉटरफॉल आहे तो त्या बाजूला आहे आणि मला तिथे फोटो काढायला जायचं. म्हणजे गर्दी बघताय तुम्ही, एवढी अशी लाईन आहे तिथे एक सिंगल फोटो करता. सो मी या बाजूलाच माझे फोटो काढून घेतलेले आहेत. मला वाटत नाही काही त्या लाईनमध्ये मी राहावं उभं. सो इकडे असं आहे. चल आदित्य, कुठे घेऊन चालला? नेक्स्ट कुठला स्टॉप आहे? त्या लाईट झाली तिथं चांगले अरे मग आता पाण्यात आपण आहे ना. पायावर केवढे वासे आले. खूप घाणेरडी डेड स्किन दिसते तुझ्यावर. अट्रॅक्टिव्ह ब्रो, अट्रॅक्टिव्ह. तर तिकडे धबधबा आहे, सगळे लोकांची गर्दी तिकडे जमली, पण आम्ही इथे निवांत. ह्या जागी कोणी जास्त काही गर्दी नाहीये, पण जे फिश पकडायला बसले आम्ही दोघंच बसलेलो आहे मस्तपैकी इथे. Come on, YouTuber, come on. अरे थकलीस? काहीच बोलू शकत नाही. फिटनेस. चल चल चल. काय म्हणे प्रोटीन बिटीन पिती, काय काय कौतुक करते ना. फिटनेस काय रे? एक मिनिट झालं नाही थकली, लगेच पाणी, नारळ पाणी सांगितलंय ना प्यायला. काय पुण्या. हो पण ठीक आहे, बट वी आर स्टील यंग. काय मग आदित्य, मसाज आज कोण करणार आहे? मसाज तुझी? हो का? मग तू का बरं खुश होतोयस एवढा? तर आता मसाज करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि हे घराच्या जवळच होतं, त्यामुळे हे आम्हाला कन्व्हिनियंट वाटलं. सो आपण जाऊन करूयात आता मसाजला सुरुवात. चलो बाय. सो ह्या पद्धतीचे रेट्स आहेत तिथे मसाज जे करायचे आहेत. तर आम्ही फुल बॉडी मसाज विथ स्क्रब मी घेतलेलं, त्यानंतर मी फेशियल आणि हेअर स्पा सुद्धा करून घेतलेला आहे. सो साधारण 750 ते 800 रुपये तुम्हाला स्टार्टिंग प्राइस पडणार आहे. आदित्यने सापडलेलं हिडन जिम. ऍक्च्युली पूर्ण बालीमध्ये वूडमध्ये 4 दिवस राहिलो आपण. ते रोज पितोय. दिस इज द बेस्ट स्मूदी आय हॅव एव्हर ट्राईड इन वूड. तर इथल्या प्राइजेस वगैरे सुद्धा कमी आहे आणि आम्हाला पण खूप छान आहे. टेस्टही खूप छान आहे. आपल्या समोर अगदी फ्रेश बनवून देतात ज्यूस जे काय आहे ते. आज आपल्याला निघायचं आहे, पण नाश्त्यासाठी मी कुठे बाहेर जाते, कारण ब्लॉग एडिट करत बसलेलो खूप वेळ झाला त्याच्यातच. ऑलमोस्ट आता 9:30 झालेले आहेत ना. आम्हाला 10ला निघायचं आहे आणि हे पास्ताचे घरून आणलेले पॅकेट्स हे बाकी होते. सो तो आता पास्ता मी बनवते, पटकन नाश्ता करतो आणि निघतो.
बॅक टू इंडिया. घरी चाललोय. मला तर खुशी होते घरी चाललो म्हणून. मला पण चांगलं वाटतंय की घरी जाऊन. यावेळेस नवरात्रात अजिबातच घरी नव्हते त्यामुळे कधी घरी जायला तर असं झालंय. ट्रिप ओव्हरऑल खूप छान झाली आणि पण घरी सगळ्यांची आठवण यायला लागली. पहिल्यांदा आम्ही घराबाहेर 10 दिवस राहिलो असं. तर हे जे ड्रायव्हर आहेत त्यांना आम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगतो आहोत. 15,000 सबस्क्रायबर नाव. तर ह्या ड्रायव्हरला आम्ही म्हणलो की सजेस्ट केलं तर चालेल का तुमचा नंबर, कारण की खूप छान सर्व्हिस आहे. इथल्या कुठल्याही टूर करायचे असेल किंवा रोजच्यासाठी कॅब हवी असेल किंवा कुठल्याही इथल्या सर्व्हिसेस हवी असतील तर दोघं भाऊ आहेत ते आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला गाईड केलं. अजिबात कुठल्याच गोष्टीची जास्त ओव्हर प्राईज वगैरे असं काही वाटलं नाही आम्हाला. सो जर तुम्ही आलात इथे तर मी यांचा नंबर वगैरे खाली कमेंट बॉक्समध्ये देऊन ठेवेल. तुम्ही त्यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. बाय. Thank you so much. स्वदेशची जी फिलिंग आहे ना मला तसं होतं. हम अपने वतन वापस जा रहे हैं, अपने देश वापस जा रहे हैं. आणि फायनली आपण फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत. भरपूर मोठी जर्नी आहे. साधारण 8 ते 9 तास आपल्याला मुंबईला पोहोचण्यापर्यंत लागणार आहेत. किती दिवसानंतर 10 दिवसानंतर इंडियन फूड खातोय. इतकं बरं वाटतंय. 10 दिवस तर ते झालेच आणि सकाळपासून आम्ही उपवास ठेवतो. आत्ता रात्रीचे 1:15 वाजलाय आणि आम्ही इडली खातोय.